हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अथर्व वेदाची वेणी घालत असतो, तेव्हा वेदा मस्ती करत असते. तेव्हा अथर्व बोलतो की थांब ना बबुडी, झालं. तेव्हा अथर्व आणि वेदा बोलत असतात. तेवढ्यात वेदा बोलते, बाबा मंजिरी आईने दिलेला नेकलेससारखा हा नाही आहे, पण छान आहे ना, मला आवडला. त्यात देवी आईचा फोटो पण आहे, आईला पण खूप आवडेल ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो, तू स्वतःच तिला दाखव. तेव्हा वेदा बोलते, पण बाबा आई कधी येणार? तेव्हा अथर्व बोलतो की डोंट वरी, मी तिला स्वतःच घ्यायला जाईल. तेवढा तिथे अनन्या येतो. अनन्या येते आणि अनन्या बोलते की दादा, तुला घ्यायला जायची काहीच गरज नाही. तुला मनापासून वाटलं होतं ना की बहिणी यावी म्हणून, ती स्वतःच येते. तेव्हा वेदा आणि अथर्व एक्साइटमेंटमध्ये बोलतात की कधी? तेव्हा अनन्या हसते आणि बोलते, अरे थांबा थांबा, ती तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार असणार. तेव्हा वेदा बोलते, ए आई येणार. तेव्हा वेदा बोलते की आपण खूप छान वेलकम करायचं आईचं. तेव्हा अथर्व अनन्याकडे बघतो आणि बोलतो, कशाला? म्हणजे लढाईवरनं जे परत येतात ना त्यांच्यासाठी वेलकम करायचं असतं. ती कुठे लढाईवरनं परत येते? तेव्हा अनन्या बोलते, ओ हॅलो, सॉर्ट ऑफ लढाईच होती ती, पती की प्यार की लढाई. तेव्हा अथर्व वेदाचे कान बंद करतो आणि बोलतो, काही गरज नाही. तेव्हा अथर्व उठतो आणि जायला लागतो. तेव्हा अनन्या बोलते, कसला आहेस रे तू? तेव्हा अथर्व बोलतो, मी? ती मला सांगून गेली होती का? ती आल्यावर ना मी तिच्याशी बोलणारसुद्धा नाही. तेव्हा अनन्या आणि वेदा हसतात आणि अनन्या बोलते, बघू बघू. तेव्हा अनन्या बोलते, वेदा बघ ना, तुझी आई आली ना तर तिच्याशी सगळ्यात पहिले पुढे पुढे बोलणारा तुझा बाबाच असेल. तेव्हा अथर्व ते ऐकतो. अथर्वला मनातल्या मनात आणि गालातल्या गालात हसायला येत असतं. इकडे दादासाहेब फोनवर काहीतरी बोलत असतात. तेव्हा बोलतात की ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. तेवढ्यात मंजिरीला खूप राग येत असतो, पण मंजिरी सावरून बोलते की काय हो, काय झालं? तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं, मी तुला म्हणालं होतं ना, ते स्वामी आपल्या घरी येणार होते, अगं ते गेलेत. तेव्हा मंजिरी बोलते, काय, कसं काय? तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं हार्ट अटॅकने. तेव्हा मंजिरी मनात बोलते की स्वामींना जिथे जायचं होतं तिथे ते व्यवस्थित गेले, माझ्याशी सामना करण्याऐवजी त्यांनी योग्य मार्ग पत्कारला. तेवढ्यात दादासाहेबांच्या गळ्यातली चेन बघून त्यांना आठवतं की मीराच्या बाबांनी त्यांच्या चैनीवर फुंकल घालून त्यांच्या आतमध्ये जी वाईट शक्ती प्रवेश केलेली असते ती काढलेली असते. तेव्हा दादासाहेब ती चैन बघतात आणि बोलतात की चल मी झोपतो. तेव्हा मंजिरी बोलते की का? तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही, उद्या जरा मला महत्त्वाचं काम आहे ना म्हणून. इकडे दुसऱ्या दिवशी दादासाहेब बाहेर जायला निघतात. एकटेच असतात. तेव्हा ते मनात बोलत असतात, घरात आत्ता सध्या जे काही चाललं आहे ना ते फार विचित्र चाललं आहे. तेव्हा त्यांना आठवतं की मंजिरी बोलते की अहो इथेच खड्डा होता आणि तो अचानक कसा गायब झाला. इकडे दामोदरचंही बोलणं त्यांना आठवत असतं की अहो, बायकोच्या गळ्यात साप होता. तेव्हा नर्मदाही बोलत असते की माझा गळा घट्ट पकडला होता त्याने. तेव्हा दादासाहेब बोलतात की आता जे काही चालू आहे ना, मला ते भावा भेटायला हवे, तेच यातनं काहीतरी मार्ग शोधतील. पण ते आत्ता तिथे नक्की असतील का नाही माहीत नाही, पण तरीही मला त्या जागी जाऊन त्यांना शोधावं लागेल. मला माझे प्रयत्न चालू ठेवावे लागतील. इकडे नर्मदा आणि दामोदर बाहेर गेलेले असतात. ते घरात येत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की अहो, मला सांगा, तुम्ही खरंच माझ्या गळ्यात साप बघितला होता ना? तेव्हा दामोदर बोलतो, हो अगं, मीच तर नाही का तुला सांगितलं. तेव्हा नर्मदा बोलते, अहो पण तो हार कुठे गेला? त्या हाराचाच तर साप नसेल झाला ना? तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं, त्या हाराचा कसा साप होणार आहे? काय बोलतेस तू? तू डोक्यावर परिणाम झाला आहे का? तेव्हा नर्मदा बोलते, हो ना, त्या मायासारखं मूर्ख झाली मी. तेवढ्यात माया तिकडनं जात असते. माया बोलते, आत्या जरा तोंड सांभाळून बोला हं, आणि तुमच्या गळ्यात तो सापच होता आणि तो साप कसा आला, कुठून आला, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते. तेव्हा दामोदर बोलतो की कसं, सांग ना. तेव्हा माया बोलते की इझिली एवढं सांगणार आहे मी, मूर्ख आहे ना मी, मग वेळ आल्यावरच सांगेल. तेव्हा दामोदर बोलतो की माया, तू खरंच डोक्यावरच पडली आहे. तेव्हा माया काहीतरी चिडणार. तेवढ्यात वेदा पळत येते, नर्मदा आत्या, नर्मदा आत्या, आई येणार आहे माझी. तेव्हा नर्मदा बोलते, हो का, बरं झालं बाई, माझे कामं करून माझे गुडघे कंबरडं मोडलं होतं. तेव्हा अनन्या बोलते की आत्या, बरं, या निमित्ताने काय होईना तू वहिनीला मिस करतेस. तेव्हा वेदा बोलते की आत्या, आई येणार आहे तर आपण मस्त पूर्ण घर सजवूया. तेव्हा अनन्या बोलते की चालेल. तेव्हा नर्मदा बोलते की तेव्हा माया बोलते मनात की ही कशाला येते आता आणि यांना अजून वेलकम करायचं आहे तिचं, मूर्ख कुठले. तेव्हा माया मनात बोलते, राहिलीच असते ना तिकडे, इकडे यायची काय गरज आहे. तेव्हा अनन्या बोलते की आणि हो, आपण डेकोरेट नाही करायचं हं, ते दादा बघून घेईल. तो डेकोरेटच ना फोन वगैरे करेल आणि बोलवून घेईल. तेव्हा अनन्या बोलते, आलेच हं. इकडे अथर्व मीराचा फोन घेऊन त्याचे आणि मीराचे फोटो बघत असतो. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते, काय बघतोय? तेव्हा अथर्व तिच्याकडनं
मोबाईल तिला देत नाही आणि बोलतो काही नाही. तेव्हा अनन्या बोलते की काय बघू दे आणि त्याच्याकडनं मोबाईल घेते आणि बोलते, दादा तू वहिनीचे आणि तुझे फोटो बघत होतास. अनन्या बोलते, कसं आहेस रे तू, प्रेम करतो पण सांगत नाही. तेव्हा अथर्व बोलतो, त्याने काय होणार आहे. तेव्हा अनन्या बोलते, तिने तुला विचारलं होतं तू काही नाही बोललास, कळलं ना. आणि जोपर्यंत तू असं करणार आहेस तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. तेवढं तिथं माया जात असते आणि माया यांचं बोलणं गुपचूप चोरून ऐकत असते. तेव्हा अथर्व अनन्याला बोलत असतो की अनन्या ते मी. तेव्हा अनन्या बोलते की अरे सांगून टाक ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे, उद्या येते ती. तेव्हा माया मनात बोलत असते की अनन्या कशाला जुळवायला जाते, नाही जुळत येते त्यांचं तर. तेव्हा अनन्या बोलते की तू असंच करणार आहेस का, बरं बस मग असाच जाते मी. तेवढ्यात अथर्व बोलतो, हे अनन्या. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या आहे. तेव्हा अनन्या बोलते काय आहे. तेव्हा अथर्व बोलतो की तुला माहिती कशाबद्दल बोलतो आहे मी. तेव्हा अनन्या बोलते की नाही. तेव्हा अथर्व बोलतो की प्रेम. तेव्हा अनन्या बोलते की कुणावर. इकडे मायाचा तिळपापड होत असतो. तेव्हा अथर्व बोलतो की हे तू मुद्दामून करतेस. तेव्हा अनन्या बोलते की काय मुद्दामून करते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरावर. तेव्हा अनन्या बोलते की काय, ऐकायला नाही आलं मला. तेव्हा अथर्व बोलतो की हो माझं मीरावरती प्रेम आहे. इकडे माया डायरेक्ट शॉक होते आणि अनन्या खूप खुश होते. तेव्हा अनन्या अथर्वला मिठीच मारते. तेव्हा अनन्या बोलते की वाव हाऊ स्वीट, म्हणजे आता तुमची लव्ह स्टोरी सुरू होणार. तेव्हा अथर्व बोलतो त्यासाठी ती इथे असायला हवी. तेव्हा अनन्या बोलते की येणार. कसं आहे ना, मिशन पूर्ण झाल्यावर सोल्जर्स कसे येतात तसे मीराई वहिनी येणार. पण आता ना तिची वेलकमची तयारी करावं लागेल तुला. आता डेकोरेशन्सचं बघावं लागेल. मायाला इकडे खूप राग येत असतो. ती बोलते की हे मिशन मी सक्सेसफुल होणार नाही. जोवर मी येत तोपर्यंत मी हे मिशन सक्सेसफुल होऊ देणार नाही. मिशन उलटं आत्ता कुठे सुरू झालं आहे. मिशन एंड ऑफ द मीरा. तेव्हा इकडे अनन्या अथर्वला चिडवत असते, अरे हां तू तर डेकोरेशन नाही करणार आहे, काय करायचं आता. तेव्हा अथर्व बोलतो डेकोरेशन करेन मी. तेव्हा अनन्या खूप खुश होते आणि बोलते की हाय प्यार के लिए आदमी क्या क्या करता है, आय एम सो हॅपी. तेव्हा अनन्या बोलते काय करायचं आहे डेकोरेशन, तू करायचे की मी. तेव्हा अथर्व बोलतो तुलाच करायचं आहे डेकोरेशन, मी तुला फक्त हेल्प करेन. इकडे दादासाहेब त्या शिवनाथला शोधत असतात. ते इकडे तिकडे बघत असतात. त्या जागेवर पण आलेले असतात पण तिथे त्यांना शिवनाथ दिसत नाही. तेव्हा दादासाहेब देवी आईकडे नमस्कार करतात आणि बोलतात की देवी आई एकदा माझी त्या बाबांची भेट घडून आण. त्यांना दादासाहेबाला माहीत नसतं की शिवनाथ ही मीराचेच वडील असतात म्हणून. तेव्हा ते बोलतात की एकदा माझी भेट घडून आण. माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर मला हवं तर मला शिक्षा कर, मी माफी मागतो, पण माझ्या कुटुंबाला त्याची शिक्षा नको देऊ. इकडे शिवनाथ येत असतो. तेव्हा दादासाहेब जाणार तेवढं त्यांचं लक्ष शिवनाथकडे जातं. तेव्हा दादासाहेब खूप खुश होतात आणि शिवनाथकडे जातात आणि बोलतात की बाबा खूप कधीची वाट बघतोय मी तुमची, शेवटी देवी आईने आपली भेट घडवून आणलीच. तेव्हा शिवनाथ बोलतो की तू अंतःकरणापासून हाक मारलीस मला, बघ आपली भेट घडून आलीस. तेव्हा शिवनाथ बोलतो खुळखुळा आहोत रे आपण सगळे नियतीच्या. तेव्हा दादासाहेब बोलतात की बाबा खूप महत्त्वाच्या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे. शिवनाथ बोलतो हो, दिव्याखाली अंधार आहे, अंधार दूर करायला हवा, तिथून होतंय सगळं. तेव्हा दादासाहेब बोलतो की बाबा माझं ऐकून तर घ्या, आमच्या घरात काहीतरी अघोरी विद्येसारखं घडतं आहे, त्याचा संबंध अघोरी. तेव्हा शिवनाथ म्हणतो काय वय. तेव्हा शिवनाथ बोलतो काय हवं आहे तुला. तेव्हा दादासाहेब बोलतात मार्ग सुचवा बाबा, घरात खूप मोठं संकट आलं आहे आणि मला काहीच कळेनासं झालं आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो दुसरी बायको घात करणार, दुसरी बायको तीच करते हे सगळं. तेव्हा दादासाहेब बोलतात बाबा पण माझ्या मुलाचं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं दुसरं लग्न, त्या मुलीशी झालंच नाही. एक वेगळीच मुलगी या घरात आली आणि ती मुलगी या घरात आल्यापासून खूप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत बाबा. माझी नात आमच्या घरात कोणाशी बोलत नव्हती, ती आमच्याशी बोलायला लागली. तेव्हा शिवनाथ हसतो आणि वळून म्हणतो की दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी दुसरी बायको घात करणार. तेव्हा दादासाहेबला मंजिरीचे बोलणं आठवतं की अथर्व आणि अनन्यावर दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी कूस उगवली नाही, माझं काही चुकलं आहे. दादासाहेबांना आठवतं तेव्हा ते बोलतात शक्यच नाही हे. बाबांना बोलतात माझी दुसरी बायको त्यागच रूप आहे बाबा, खूप चांगला ओळखतो मी तिला, निस्वार्थी आहे ती, तिने काय आमच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केला आहे, त्यामुळे मी हे पटूच शकत नाही मला. तेव्हा शिवनाथ बोलतो की सत्य हे कटू असलं तरी ते स्वीकारावं लागतं. तेव्हा शिवनाथ बोलतो तुझ्या या दुसऱ्या बायकोला जर तू दूर केलं नाहीस ना तर ती तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करेन. तेव्हा
दादासाहेब बोलतात की नाही नाही, मंजिरी घरातल्यांचं काय बाहेरचाही कुठल्याचा घात करू शकत नाही. तुमची काहीतरी गल्लत होते बाबा. तेव्हा शिवनाथ बोलतो गल्लत माझी नाही रे, तुझी होते तुझी. शिवनाथ बोलतो तुला जर हे पटत नसेल ना तर चालता हो इथून. तेव्हा शिवनाथ जायला लागतो, पुन्हा मागे वळतो आणि बोलतो जर तुला तुझ्या घराचं भलं व्हावं असं वाटत असेल ना तर तुझ्या बायकोची शहानिशा कर, तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेव. तेव्हा शिवनाथ बोलतो जा, वेळ कमी आहे. तेव्हा दादासाहेब जायला लागतात. तेव्हा शिवनाथ त्याचा हात पकडतो आणि त्यांच्या हातातली एक अंगठी काढून घेतो आणि बोलतो की ही अंगठी मला दे आणि तू जा. तेव्हा शिवनाथ त्या अंगठीकडेच बघत असतो. दादासाहेब चालला जातो. शिवनाथ ती अंगठी सोबत काहीतरी मंत्र म्हणून त्या अंगठीशी जमिनीवर ठेवून तिला बुंदून देतो. इकडे दादासाहेब घरी जात असताना त्यांना तेच आठवत असतं की जर तुझ्या घरच्यांचं भलं पाहिजे असेल ना तर जा, तुझ्या बायकोवर लक्ष ठेव, शहानिशा कर. हे बाबाचे बोलणं त्यांना आठवत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.